तुम्ही रोज WhatsApp वापरताना, परंतु तुम्हाला माहिती आहे का, की WhatsAppमधले काही हिडन फीचर्स आहे, जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. नक्की बघा. नमस्कार, मी शिल्पा. माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी मजेत आहे. आशा करते, की तुम्ही सुद्धा मजेत असाल. चला, आज आपण बघूया, की WhatsAppमध्ये असे काही हिडन फीचर्स आहे, जे बहुतांश लोकांना माहिती नाही आणि ते खरंच अतिशय उपयुक्त आहे. माझ्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला मला नवीन-नवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिव्हेट करा. चला तर आता आपण जाऊया माझ्या मोबाईल स्क्रीनवर आणि जाणून घेऊया, की WhatsAppचे असे कुठले फीचर्स आहे, जे आपल्याला माहिती नाही. आणि जर तुम्हाला त्यातले मी सांगितलेल्या फीचर्सपैकी कुठलाही फीचर्स तुम्हाला माहीत असेल, तर कमेंटमध्ये तो फीचर्स टाइप करून मला पाठवा. मला आवडेल ते कमेंट वाचायला. चला माझ्या मोबाईल स्क्रीनवर. तुम्हाला जर कुठले चार्ट्स आहे जे लॉक ठेवायचे आहे, ते प्रायव्हेट ठेवायचे आहे, तर ते कशाप्रकारे करता येईल हे बघूया चला. चला WhatsAppवर जाऊया. हे आहे एक चार्ट जे मला लॉक करायचे आहे. तर मी त्यावर क्लिक केलं. त्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक केलं आणि चार्ट लॉकवर क्लिक केलं. त्यानंतर हे असं होऊन जाईल आणि बघा इथे लॉक चार्ट म्हणून आलेलं आहे. आता ते ओपन करायसाठी आपल्याला जो कोड आपण टाकू तोच कोड आपल्याला इथे अप्लाय करावा लागेल. जर तुम्हाला कुठला चार्ट हा टेम्पररी हवा असेल, आफ्टर काही दिवसानंतर तो तुम्हाला दिसायला नको किंवा आपण विसरून जातो ते डिलीट करायचं, परंतु ऑटोमॅटिकली ते डिलीट व्हायला हवं. तर आपण बघूया डिसअपिअरिंग मेसेजेस हा फीचर्स कसा वापरायचा. चला. चला WhatsAppवर जाऊया. मला मेसेजेस डिसअपिअर करायचे आहे. मी एक चार्ट निवडेल ज्याचे मला डिसअपिअर करायचे आहे. 3 डॉट्सवर जाईल, तिथे डिसअपिअर मेसेज करेल. ते 7 डेजसाठी, 24 अवर्ससाठी किंवा 90 डेजसाठी आपल्या नंतर डिसअपिअर होऊन जाईल. तर कुठली चार्ट असेल किंवा मेसेज असेल जे तुम्हाला असं वाटतं की स्टार करून ठेवायचे आणि नंतर ते आपल्याला लगेच दिसले पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण स्टेअर मेसेज करू शकतो. तर ते मेसेज आपल्याला कसं करता येईल, चला बघूया. WhatsAppवर आपण कॉन्टॅक्टमध्ये जाऊ. जो मेसेज आपल्याला स्टार करून ठेवायचा आहे, इथे मी एक मेसेज निवडलेला आहे, त्याला मी आता स्टार करेल. त्याच्यावर क्लिक करेल, त्याला सिलेक्ट करेल. वरती आपल्याला सिलेक्ट झाल्यावर स्टार आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करेल. अशा प्रकारे इथे स्टार येऊन जाणार. याला आता आपण बघूया की हे स्टार झालेले मेसेज आपल्याला बघता कुठे येईल. तर आपण बॅक येऊया. वरती 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेअर मेसेज दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर आपण जेवढेही स्टार केलेले मेसेज आहे तर ते आपल्याला एकाखाली एक असे दिसेल, म्हणजे आपण ते एका वेळेसच बघू शकतो स्टार मेसेजेस. जर तुम्हाला एका वेळेसच खूप साऱ्या लोकांना मेसेज करायचे आहे, म्हणजे 200 250 लोकांना जर एकच मेसेज करायचा असेल, तर त्यावेळेस तुम्ही मेसेज ब्रॉडकास्ट कसा करू शकतो ते बघूया चला. चला WhatsAppवर जाऊया. WhatsAppवर गेल्यानंतर 3 डॉट्सवर क्लिक करून ब्रॉडकास्ट मेसेजवर क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला किती कॉन्टॅक्ट्सला मेसेजेस करायचे आहेत ते सगळे कॉन्टॅक्ट्स आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आपण 200 ते 250 लोकांना एकाच वेळेस ब्रॉडकास्ट करू शकतो. म्हणजे एकच मेसेज असो, इमेज असो, तो आपण एकाच वेळेस 200-250 लोकांना पाठवू शकतो. हा अतिशय उपयुक्त फीचर आहे. आपल्याला असंख्यदा असं होतं की एकाच वेळेस आपल्याला मेसेज खूप जणांना पाठवायचा असतो, त्यामुळे आपण 5-5 जण सिलेक्ट करून पाठवत असतो. तर ते न करता एकाच वेळेस या पद्धतीने आपण आपले मेसेजेस असंख्य लोकांना, म्हणजेच 200 ते 250 लोकांना एकाच वेळेस आपण हा ब्रॉडकास्ट करू शकतो. अतिशय उपयुक्त फीचर आहे, नक्की वापर करा. जर तुमच्या मेसेजेसमधला कुठलातरी मेसेज आहे जो तुम्हाला ओपन केल्याबरोबर दिसायला हवा असं वाटत असेल, तर त्यावेळेस तो मेसेज पिन कसा करता येईल ते बघूया. चला पिन करायला. कुठलातरी मेसेज आहे जो महत्त्वाचा आहे, तो आपल्याला ते चार्ट ओपन केल्यावर दिसायला हवं, तर आपण आधी त्या चार्टवर जाऊया. त्यानंतर तो मेसेज आहे, जो मेसेज आपल्याला दिसायला हवा तो मेसेज सिलेक्ट करूया. जसं मी आता हे मेसेज सिलेक्ट करते आहे. त्यानंतर त्या मेसेजला पिन करायसाठी वरती जाऊ 3 डॉट्सवर आणि पिन करूया. त्यामुळे नंतर जेव्हा आपण तो कॉन्टॅक्ट परत बघू, तर वरती तुम्हाला तो पिन मेसेज दिसेल आणि किती डेजसाठी पिन करायचा आहे, 7 डेजसाठी, 24 अवर्ससाठी की 90 डेजसाठी ते सिलेक्ट करू शकतो आपण. वरती तुम्हाला इथे पिन झालेला मेसेज दिसत आहे. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हाही ते चार्ट ओपन कराल, तर तुम्हाला परत
चार्ट ओपन केल्यावर वरती तो पिन झालेला मेसेज दिसेल, त्यावर क्लिक कराल तर तो मेसेज तुम्हाला परत एकदा बघता येतो. मुलींचा टाइम टेबल असला की सतत बघायचं असतं, तर अशा गोष्टी आपण पिन करून ठेवू शकतो. जर तुम्हाला कुठला मेसेज वाचायचा आहे, परंतु समोरच्यांना ते ब्ल्यू मध्ये दिसायला नको हवा असेल, परंतु तुम्हाला ते वाचून घ्यायचं असेल, तर ते कसं करायचं ते बघूया. चला WhatsAppवर जाऊया. त्यानंतर 3 डॉट्सवर क्लिक करूया. सेटिंगमध्ये जाऊया. प्रायव्हसीमध्ये जाऊया आणि तिथे क्लिक करायचं आपल्याला रीड मेसेजेसवर. ग्रीन असेल तर त्याला अनग्रीन करायचं आहे, त्याला ऑफ करायचं आहे. अशा प्रकारे आपण मेसेज वाचल्यानंतरही समोरच्यांना ते ब्ल्यू राईटमध्ये दिसणार नाही. जर तुम्हाला सतत अननोन नंबरनी कॉल येत असेल, तर तुमचे जे स्पॅम कॉल्स आहे ते सायलेंट करायसाठी काय करता येईल ते बघूया. चला. अननोन नंबरनी येणारे कॉल आणि मेसेजेस थांबवायसाठी आपल्याला काय करायचं आहे, WhatsAppवर जायचं आहे, सेटिंगवर जायचं आहे, त्यानंतर प्रायव्हसीमध्ये जायचं आहे. कॉल्समध्ये जाऊन आपल्याला ते इनेबल करायचं आहे. ग्रीनमध्ये झालेलं आहे. यानंतर आपल्याला कुठल्याही अननोन नंबरनी WhatsApp कॉल किंवा मेसेज येणार नाही. आपण आत्ता बघितलेल्या फीचर्समध्ये तुम्ही जो वापरलेला फीचर असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तो तुमचा फेवरेट फीचर आहे, जो तुम्ही आधीसुद्धा वापरलेला आहे. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू.